दिल्लीमध्ये होत असलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी, यातल्या दोनही घडामोडी महिलांशी संबंधित होत्या। एकीकडे काय सुरू होतं तर महिला आयोगाच्या अध्यक्षांसोबत राज्यातल्या महिलांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबत ही चर्चा अध्यक्षांसोबत ही चर्चा सुरू होती, त्याच महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार केली जात होती। आता हे विरोधाभास राज्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी होण्याचं कारण काय? याचं कारण स्पष्ट आहे, ते म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर वारंवार होणारे आरोप। गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे विशेषतः जेव्हापासून तनिषा भिसे मृत्यू प्रकरण झालं, जेव्हापासून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण झालं, तेव्हापासून एक दिवस असा गेलेला नाहीये की महिला आयोगाच्या विरोधामध्ये तक्रारी आल्या नाहीत, रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप झाले नाहीत। या सगळ्याची दखल घेऊन आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एक बैठक बोलावली होती, अशी चर्चा सुरू झाली। पण काही वेळापूर्वीच ती बैठक संपली आणि ही बैठक राज्यामधल्या ऊसतोड महिला कामगारांच्या समस्यांसंदर्भात, त्यांच्या आरोग्यांच्या संदर्भात आणि राज्यातल्या महिलांच्या इतर समस्यांच्या संदर्भामध्ये होती, ज्यामध्ये आम्ही महिला आयोगाच्या ज्या समस्या आहेत, ज्या प्रामुख्याने कार्यालयीन किंवा निधीबाबतच्या समस्या आहेत, त्याचीही चर्चा केली, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली। त्यामुळे महिला आयोगाला तुम्ही काही सूचना केल्यात का, त्यांचे काही कान टोचलेत का, यावर नीलम गोऱ्हे यांनी अगदी हसून उत्तर दिलं। पण दुसरीकडे याच महिला आयोगावर होणारी टीकेची धार काही कमी होताना दिसत नाही, विशेषतः वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगानं। त्यामुळे महिला आयोगाचं राजकारण होतंय का? घटनात्मक पद असताना त्या पदावरून राजकीय वापर केला जातोय का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत आणि याच प्रश्नांची चर्चा करायची आहे। त्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके, या सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। जयश्रीताई नमस्कार, आपलंही स्वागत। नमस्कार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जयश्रीताई, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की एकीकडे आशाताई तक्रार करतात की सगळ्या महिलांना काही यामध्ये सामावून घेतलं नाही, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्या राज्यपालांकडे जातात आणि त्या म्हणतात की महिला आयोगाबद्दल आमच्या तक्रारी आहेत आणि रादर राजीनाम्याचीच मागणी होते। का असं वेगवेगळे विरोधाभास दिसतात? एक लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे एक वैधानिक मंडळ आहे आणि महाराष्ट्र अधिनियम 15 नुसार 1993 ला 25 जानेवारी 1993 ला महिला आयोगाची स्थापना झाली। ही स्थापना कशासाठी करण्यात आली तर महिलांचा समाजातला जो काही दर्जा आहे तो राखला गेला पाहिजे आणि महिलांचे जे काही मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत ते अबाधित राहिले पाहिजे, यासाठी महिला आयोगाची ही स्थापना करण्यात आलेली होती। आणि या महिला आयोगामध्ये 6 सदस्य, अशासकीय सदस्य, त्यानंतर एक त्यामध्ये पोलीस महासंचालक जे पदसिद्ध सदस्य असतात आणि एक सचिव जे शासन नियुक्त असतात, अशी ही पद असणं अपेक्षित आहे। मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष जर सोडल्या तर ज्या 6 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणं आवश्यक आहे, संबंध महाराष्ट्रभरातील त्या सदस्यांची सुद्धा नियुक्ती अद्यापपर्यंत झालेली नाही। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य महिला आयोगाकडून जे अपेक्षित आहे की महिलांवर ज्या ज्यावेळी अन्याय अत्याचार होतो त्यावेळी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली जाते, तेव्हा त्या तक्रारीची दखल ही राज्य महिला आयोगाने घेतली पाहिजे। मुळात आता जे प्रकरण सगळ्यात मोठ्या प्रमाणात गाजते ते म्हणजे वैष्णवी हगवणे यांचा जो मृत्यू झालाय, त्या मृत्यूला जबाबदार जे धरलं जाते राज्य महिला आयोगाला, त्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलं जातं याचं आत्मचिंतन खरं म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलं पाहिजे। कारण वैष्णवी हगवणे यांच्या भाऊजाईने जी तक्रार दिली होती त्या तक्रारीची जर वेळीच दखल घेतली गेली असती तर कदाचित वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू होणारा हा वाचवता आला असता। दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे परिणय फुके यांच्या भाऊजाईने काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी स्वतः स्टेटमेंट दिलंय की त्यांनी सुद्धा 24 एप्रिल 2024 ला राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिलेली होती। 7 पानांची ही तक्रार होती, त्यांनी पोस्टाने आणि ईमेलद्वारे दोन्ही पद्धतीने ही तक्रार राज्य महिला आयोगाकडे दिलेली होती। दुर्दैव असं आहे राज्याचं की या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षच हे नाकारतात की माझ्याकडे कुठलीही तक्रार आलेली नाही। एकीकडे तुम्ही म्हणताय की टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर संपर्क करून तुम्ही तक्रारी द्या, दुर्दैवाने हा टोल फ्री क्रमांक किंवा हा हेल्पलाईन नंबर जो आहे राज्य महिला आयोगाचा तो लागतच नाही। आज आशाताई म्हटल्या त्याप्रमाणे केवळ पुणे मुंबई या शहरांमध्येच नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये, विदर्भ असेल मराठवाडा असेल, मोठ्या प्रमाणात महिलांचे प्रश्न आहेत, अडचणी आहेत, तक्रारी आहेत, परंतु त्याच्याकडे पण असं आहे रेखाताई, आता मला सांगा की जयश्रीताई, आता तुम्ही बाकीच्या प्रश्नांची तुम्हाला जी उत्तर द्यायची आहेत ती द्याच, पण एक प्रश्न असा आहे की तुम्ही महिला आयोगावर टीका करता, त्यांची राजीनाम्याची मागणी करता, मग आज बैठकीला बोलवल्यावर का तुमचे नेते प्रवक्ते जात नाहीत त्या बैठकांना?
आणि हा प्रश्न एक आशाताई लक्षात घ्या. तुमच्यासाठी पण आहे नंतर. हा एक लक्षात घ्या कविताजी, की मुळात तुम्हाला बैठका घेण्याचं कधी सुचतंय, जेव्हा तुमच्या नाकातोंडाशी आलंय, जेव्हा या राज्यातल्या तुमच्याच जिल्ह्यातल्या ज्या जिल्ह्यामधल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्याच नाकाखाली अनेक महिलांवर अत्याचार होतो, हत्या होतात, मृत्यू होतो. त्यावेळी यांच्या लक्षात येतंय की बैठका घेतल्या पाहिजेत. बैठका कोण घेतंय? नीलमताई गोरे बैठक बोलवतात. तुम्ही सारवासारव करण्याचा हा प्रकार आहे, जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. हे मान्य केलं पाहिजे की आज रुपालीताई चाकणकर यांच्यावर वैयक्तिक कोणाचाही रोष नाही, तर त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे आणि राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष म्हणून जी कर्तव्य आणि जबाबदारी त्यांनी पाळायला हवी ती पाळलेली पण हे नाही, बैठकीत हे जाऊन मान्य का केलं सांगत पाहिजे. नाही तुम्ही? हे केवळ तुम्ही केवळ बैठकीत त्या जाऊन का ठिकाणी सांगत नाही? त्यांनी त्या ठिकाणी बैठकीला ज्योती ठाकरे यांना बोलवलेलं होतं असं त्या सांगतायत. त्यांच्याशी संपर्क करून पहा की त्या का गेल्या नाहीत. बाकी कोणालाही बोलावणं आलेलं नाही, पण तुमच्या मग नाही. तुमच्या- ही एक दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही त्या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या त्या बैठकीमध्ये काय चर्चा होते की आम्हाला निधी कमी पडतोय. 3 कोटी निधीचा तुमचा 10 कोटी निधी करण्यात आला. या राज्यातल्या जनतेच्या कराच्या पैशातून हा निधी तुम्हाला बरं. दिला जातो. त्या ठिकाणी तुमच्यासाठी व्यवस्था आहे. केली जाते ठीक आहे. आणि तरीही तुम्ही सांगताय की आम्ही महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी अकार्यक्षम आहोत. काय तर बरं, निधी बरं. आशाताई रोहिणी त्यासाठी खडसेंना तुम्हाला बोलवलं तुमचे होतं. अधिकार वापरता आशाताई येत रोहिणी नाहीत. खडसेंना आज- बरं जयश्रीताई येते कविताजी, एकच तुमच्याकडे. मिनिटं. आज राज्यामध्ये 19,000हून अधिक महिला या मागच्या 5 महिन्याच्या काळामध्ये बेपत्ता झालेल्या आहेत. एनसीआरबीचा हा रिपोर्ट आहे, अहो, नॅशनल तुमच्या क्राईम ब्युरोचा. पदाधिकारी का त्याच्यामध्ये आले नाहीत तुमचं त्याचं काय उत्तर म्हणणं आहे? द्या. का आपण राज्यामधले हे प्रश्न असा गुन्हे आहे ना थांबवू की शकत नाही? हे सगळं तुम्हाला शासकीय पटलावर मांडता आलं असतं. हे सगळं तुम्हाला सरकारच्या समोर ठेवता आलं असतं, अधिकृतपणे ठेवता आलं असतं. का तुमचे पदाधिकारी गेले नाही जर त्यांना शासकीय दृष्ट्या आमंत्रण अधिकृतपणे कसं होतं? म्हणता सांगा येईल आशाताई, त्याला? रोहिणी ती खडसेंना बैठक- आमंत्रण ती दिलं बैठक- होतं. ती मग रोहिणी बैठक कोणी खडसे बोलावलेली ठीक आहे ना, होती? राज्यपालांकडे तुम्ही त्यांना जाऊन कुठला तक्रार अधिकार करू आहे? शकता. नीलमताई गोरे यांनी एक ती मिनिट बैठक जयश्रीताई, बोलवली. एक मिनिट तुम्ही 4 लोकं जयश्रीताई, बोलवायचे. एक तुम्ही मिनिट. 4 लोक बोलवायचे, जे लोक तुमची जी उजुरी करतील आणि जे लोक तुमच्याच बाजू मांडतील. काय चर्चा होते? ठीक आहे, काही कारणास्तव अहो, ज्योतिताई रोहिणी ठाकरे खडसे नसतील येऊ होत्या, शकल्या. निर्मलाताई पण तुम्ही प्रभावळकर ज्या होत्या, महिला त्या दमानिया ठिकाणी होत्या. सहभागी होत्या, तुम्ही नाही त्याच्या आता असं आहे बाजूने जयश्रीताई, याची जयश्रीताई, तुम्ही जयश्रीताई हे हा बघा, चर्चा तुम्ही विरोधक करताय. म्हणून तुम्ही आज टीका करा. हे जयश्रीताई मान्य विरोधक करा म्हणून की तुम्ही टीका रुपाली करा. चाकणकर जयश्रीताई, या जयश्रीताई, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून जयश्रीताई त्यांच्याकडून जे एक काम मिनिट ऐका अपेक्षित माझं. होतं, ते जयश्रीताई करू एक मिनिट शकलेल्या ऐका ना. नाहीत. जयश्रीताई टीका करा ना, विरोधक म्हणून तुम्ही टीका केलीच पाहिजे, त्याबद्दल ना असण्याचं कारण नाहीये. पण जेव्हा ती टीका तुम्हाला वैधानिक पद्धतीनं, जेव्हा ती टीका तुम्हाला कायद्याच्या कक्षेत करण्याची संधी असते, त्यावेळेस ती का टाळता? असं कसं होईल की इतका महत्वाचा विषय, म्हणजे या महत्वाच्या विषयावर गेले टाळण्याचा 10 दिवस प्रश्न रण नाही. माजले, का जात नाही टाळण्याचा तुमचे प्रश्न पदाधिकारी? नाही. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या किती महिलांना या बैठकीचे निरोप होते, यात यांनी फक्त ज्योतिताई ठाकरे यांचं नाव मग का घेतलेलं गेलं आहे. नाही ज्योतिताई त्या कुठल्या ठाकरे? कारणामुळे गैरहजर राहिल्या या विशाखा राऊत संदर्भात यांचं मला पत्र, माहिती नाही. official. परंतु हा, काय तुम्ही म्हणाले त्या? विशाखा राऊत काहीतरी यांचं पत्र. ठराविक महिलांना बरं, या ठीक आहे, एक संदर्भात सेकंड, बोलवायचं एक आणि सेकंड. ज्या पण त्याच गोष्टीची राज्यपालांकडे तक्रार करणं महत्वाचं आहे, पण त्याच गोष्टीवर जेव्हा चर्चा करायची वेळ येते तेव्हा तुमची तयारी नसते. कविताजी फक्त तो एक राज्यपालांसोबत विषय त्या घेऊन ठिकाणी चर्चा माननीय झाली नाही. राज्यपालांची आणि बैठक राज्यपालांनी नव्हती ठरलेली. पॉझिटिव्हपणे त्याच्यामध्ये मग होकार मुद्दा दिलेला तोच आहे ना जयश्रीताई, मुद्दा असा आहे की हा विषय महत्वाचा. बरोबर आहे जयश्रीताई, कोणीच अमान्य करत त्यामध्ये नाही. वेगवेगळे विषय होते. करेक्ट आहे लाडकी बहिणीचा जयश्रीताई, निधी जो अमान्य वळवला करत जातोय, नाही, पण वेगवेगळ्या तुमचं मोठं शिष्टमंडळ विभागातून निधी होतं. लाडकी बहिणीसाठी वळवला मग असं आहे जातोय. की सामाजिक तुमच्या न्याय तीनही विभागाचा निधी वळवला ठीक आहे जातोय. ना, आदिवासी ठीक आहे विभागाचा निधी जयश्रीताई, वळवला जातोय. जयश्रीताई, हा मुद्दा दोन कुणीतरी मिनिटांमध्ये एक जाऊ बोलून शकली द्या. असती, त्यानंतर कुणीतरी एक जाऊ भारती, शकली सारथी, असती. महाज्योती या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या काही शिष्यवृत्ती आहेत त्या अद्यापर्यंत मिळालेल्या नाहीयेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ड्रग माफियांचं प्रस्त वाढलेलं आहे. खरं आहे, हे सगळेच विषय त्यामध्ये होते. तुमच्या त्यामध्ये काही फक्त रुपाली उद्दिष्टाबद्दल चाकणकर कुणी शंका आणि घेत महिला नाही, आयोगाचे पण अध्यक्ष एक एवढाच कुणीतरी का विषय गेली नव्हता. नाही? तुमच्यापैकी दुसरी एक महत्त्वाची कुणीतरी गोष्ट, का गेली नाही? प्रतिनिधित्व का रुपालीताई दिलं नाही? चाकणकर यांच्यावर वैयक्तिक हा विषयच नाहीये. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांची काहीतरी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. बरोबर आहे ना, आणि तुम्ही म्हणून- तक्रारी कर. म्हणून फक्त आमचं त्यावर म्हणणंच हे विषय आहे घेतला की जातोय. हे तुम्ही कदाचित मांडू रुपालीताई शकला असतात चाकणकरांना ना, हा गैरसमज असेल की हे तुम्ही त्यांच्यावरच मांडू फार शकला वारंवार असतात, जे बोललं जाते, ते शासनाच्या चुकीचं आहे. पटलावर आलं असतं, जे तुम्ही नाही केलं. मग ही तक्रार आहे, माननीय तुमच्यापैकी राज्यपाल एकही नाही महोदय, गेली. माननीय महामहिम राज्यपाल हे शासनाचे प्रतिनिधी नाहीत का? हे त्या ठिकाणी शासन माफ करा, बरोबर शासनाचे आहे. प्रतिनिधी- बरोबर, माननीय प्रमुख आहेत राज्यपाल ते, महोदय प्रमुख आहेत यांनी ते. जर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला नियुक्त केलंय आणि हेच जर त्या ठिकाणी सर्वोच्च पद आहे राज्यातलं त्या ठिकाणी, तर त्यांच्याकडे ठरलेली वेळ आता असताना जयश्रीताई, protocol ठीक आहे, आपल्यालाही ठीक आहे, कदाचित तुम्ही कल्पना असेल. ठीक आहे आपल्यालाही जयश्रीताई, कल्पना याच्यावर असेल की ठरलेल्या जयश्रीताई, प्रोटोकॉलनुसार जर त्यांना याच्यावर वेळ जर दिलेली वादच असेल, करायचा तर सगळ्या असेल, महिला जाणार असतील. जयश्रीताई याच्यावर जर चर्चा व्हायची असेल, तर मग प्रश्न हा पण आहे ना की सगळे प्रश्न काय राज्यपाल सोडवणार का? प्रश्न राज्यपाल सगळे नाही सोडवत, आपल्याला राज्याच्या पातळीवरच त्याची चर्चा करावी बरोबर आहे, लागते. बरोबर आहे, मान्य आहे. प्रश्न माननीय राज्यपाल महोदय सोडू शकत नाही, पण राज्यातील
जे राज्यकर्ते ते जर प्रश्नाकडे डोळेझाक करत असतील तर त्यांना जाणार ठीक कोणाकडे? आहे, ठीक आहे, ठीक शेवटी आहे. चला. पालक म्हणून ओके. राज्यपाल पद हे सर्वोच्च बरोबर आहे. आणि आम्ही त्यामुळे एकदाही अमान्य त्यांच्याकडे करत जाणं नाही की हे तुम्ही काही तिथे चुकीचं जाऊ नये. नाही. म्हणणं काय आहे की तुमच्यातला एक हे काही प्रतिनिधी इकडे चुकीचं येऊ नाही. शकला असता. ताई आता बोलतायत त्यांना कुठले अधिकार होते? नीलमताई फक्त सिनियर आहेत म्हणून ती बैठक घेतली हा, गेली. बोला जयश्री काहीतरी ताई. केलं पाहिजे म्हणून ती बैठक घेतली गेली. संविधानिक अधिकार अशा नाहीये त्यांना. पद्धतीने त्या सभापती बैठकीला बैठकीला काही एक लक्षात घ्या की नुसतं केवळ काहीतरी आम्ही करतो आहोत हे दाखवण्यासाठी जर ही बैठक घेतली गेली असेल तर अतिशय या राज्याचं दुर्दैव आहे. हे आपण मान्यच केलं पाहिजे की महाराष्ट्राचा आणि महिला आणि आयोग राज्य राज्य महिला महिला आयोगाच्या अध्यक्ष आयोगाबद्दल या चर्चा लक्षात महिलांचे घ्या. प्रश्न तिथं- सोडवण्यासाठी महिलांना जयश्री, न्याय देण्यासाठी जयश्री, त्या ठिकाणी हा, अपयशी ठरले. जयश्री ताई. कविताजी, राज्य महिला येते, आयोगाचं येते. अध्यक्षपद हे संविधानिक पद आहे. आज या राज्यातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही असमर्थ ठरलेले आहात, अपयशी ठरलेले आहात, हे मान्य केलं पाहिजे. वैयक्तिक रुपाली चाकणकर यांचा हा विषय नाही, तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून आज जर तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले आहात तर ती जबाबदारी तुम्हाला स्वीकारावीच लागेल. हे मान्य करावं लागेल की बदलापूरला जेव्हा त्या पीडितेचं त्या ठिकाणी तिच्यावर मुलीवर बलात्कार झाला, तिच्यावर विनयभंग झाला, त्यावेळी तिकडे जाण्याचं सोडून तुम्ही कुठेतरी मेहंदीच्या कार्यक्रमाला गेलात. ज्यावेळी महिलांवर अत्याचार होतो तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचारामध्ये गुंतलेले असतात, तुम्हाला वैष्णवी हगवणींच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ नाही मिळाला. हे मान्य करावं लागेल की आजही बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार महिलांना त्या ठिकाणी जवळपास 800हून अधिक महिलांना गर्भपिशवीचं काढावी लागली, ऑपरेशन करून घ्यावं लागलं, कारण की त्यांना ती मजुरी मिळाली पाहिजे यासाठी. आज तुमच्याकडे पद आहे, तुमच्याकडे खुर्ची आहे, तुमच्याकडून राज्यातील महिलांना अपेक्षा होत्या की शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न तुम्ही सोडवाल. हे रुपालीताईंनी मान्य केलं पाहिजे की अध्यक्ष म्हणून ते प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी अपयशी ठरलेल्या आहेत. आणि हे जे काही चर्चा होते किंवा बोललं जातंय ते विरोधक म्हणून नाही किंवा पक्षीय राजकारण नाही, तर आज राज्यातील महिलांचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. आज गुन्हेगारी महिलांवरची मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या केवळ उत्तर देतात की मी ईमेलने उत्तर पाठवलं, पोस्टलला ते पत्राने उत्तर पाठवलं किंवा शिफारसी केल्या, एवढंच तुमचं काम नाहीये. तर त्याच्या पलीकडेही राज्य महिला आयोग म्हणून तुमची काहीतरी वैयक्तिक अधिकार आणि मूलभूत कर्तव्य आहेत, ती जर पाळली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून या आधीच्या किती बैठका आपण घेतल्यात, किती सदस्यांच्या नियुक्तीसाठी आपण प्रयत्न केलेत, किती बैठका आपण राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात घेतल्यात. आज जेव्हा तुम्ही सांगताय की बैठक घेतली गेली, त्या बैठकीत तुमच्या चर्चा काय होतात की आमच्याकडे 29 माणसं आहेत, 30 माणसं आहेत, माणसं वाढवून द्या, कर्मचारी वाढवून द्या, आमचा निधी 3 कोटीवरून 10 कोटी करा. या भौतिक गोष्टींमध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुमचं काम राज्य महिला आयोगाचं हे झालंय असं समजताय. हे मुळात काम नाही. आदरणीय रुपालीताई चाकणकरांना आमचं सांगणं आहे की तुम्ही जमिनीवर या, मैदानात या, खाली जाऊन ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा. एसी ऑफिसमध्ये बसून स्वतःच्या प्रचार कार्यालयात बसून राज्य महिला आयोगाचं काम होत नाही. हे त्यांना मान्य करावंच लागेल. शेवटची कमेंट द्या तुमची, म्हणजे चर्चा संपली. मला उत्तर पाहिजे की कायदेशीर नव्हती जे बोलतायत याचं मला कारण पाहिजे. विषयाकडे वळवण्याचा प्रयत्न अगदी थोडक्यात वेळ संपली आणि जाणीवपूर्वक आपल्या जबाबदारीपासून हात झटकवण्याचा प्रयत्न करतायत. संविधानिक नव्हती आपण म्हणता, उत्तर द्या कशी संविधानिक नव्हती, कायदेशीर नव्हती आपण म्हणता, उत्तर द्या कशी कायदेशीर नव्हती, कुठल्या कायद्यानुसार नव्हती आपण उत्तर द्या. आयोगाच्या कारभारामध्ये तुम्हाला त्रुटी दिसतायत. नाही, प्रश्न भरकटवू नका, प्रश्न अतिशय स्पेसिफिक विचारते. संविधानिक नव्हती आपण म्हणताय, का म्हणताय? राज्यातील महिलांना तुम्हाला हे दाखवायचं होतं की तुम्ही कुठेतरी चुकत आहात आणि तुमच्याकडे उत्तर नाहीये, त्या चुका फक्त दुरुस्त आरोपाला करण्यासाठी आरोप तुम्ही करणं प्रयत्न हे करतायत तुमचं काम निदान. आहे. हे दाखवण्यासाठी तुम्ही तुम्ही उत्तर बैठक नाही घेतली. त्या राहिली, बैठकीला कुठल्याही तुम्ही म्हणताय प्रकारचा संविधानिक कायदेशीर प्रकारचा संविधानिक अर्थ नव्हता. तुम्ही स्वतःच याआधी सांगितले की केवळ एक वरिष्ठ नेता म्हणून आणि विधान परिषदेच्या सभापती म्हणून नीलमताई गोरे यांनी ती बैठक घेतली, अधिकारी त्यांना आहेत, घ्यावी लागली. त्यांच्याकडे अधिकार कारण आहेत. महायुती सरकारची ही नामुष्की आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तुम्ही सुद्धा मीनवाईल मधून माहिती घेतली, पण अगोदर तुम्ही काय सांगितलं होतं त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला. मला आहे की तो प्रश्न तुम्हाला आधी पण विचारला होता, पण आता आपण मान्य करूया. आम्ही तुम्हाला एक मिनिट, मान्य करूया. ऐका ना शीतलताई, तुमची माहिती खरी असं एक वेळ आपण मानू. उत्तर द्या मला, त्यांनी असं का म्हणावं? आता त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्याला तुम्ही उत्तर दिलं, त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्याला तुम्ही उत्तर दिलं. मुद्दा असा आहे की महिला आयोगाच्या बाबतीमध्ये आता इतके प्रश्न का उपस्थित झाले?
आणि एवढे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नीलमताईंना ही बैठक घेण्याची गरज वाटली का? नीलमताईंनी घेतलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याऐवजी विरोधकांना राज्यपालांकडे जायची का गरज वाटली? या सगळ्याचं फलित काढलं तर उत्तर एकच येतं की या सगळ्यामध्ये सध्या राजकारण शिजतंय. या राजकारणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा मागितला जातोय. तो राजीनामा होईल की नाही हे माहित नाही, पण राज्यातल्या महिलांच्या दृष्टीनं महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा हे उद्दिष्ट नाहीये. तर जो महिला आयोग वर्षाला 10-12 कोटी रुपये खर्च करून 30-35 माणसांचा पगार देऊन महिलांसाठी तयार केला गेलेला आहे, तो महिला आयोग जर महिलांसाठी काम करत नसेल, त्याचा महिलांना उपयोग होत नसेल, तर त्याबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांना नाही, तर या राज्यातल्या प्रत्येक महिलेला, या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला विचारण्याचा तो अधिकार आहे. आणि प्रत्येक जण प्रश्न विचारतोय. आज त्या प्रश्नांना उत्तर देण्याच्या निमित्तानं एक पाऊल पुढे सरकारनं टाकण्याचा प्रयत्न केलाय, पण ते पुरेसं नाहीये, कारण त्यावर राज्यातल्या सगळ्या महिला खुश नाही आहेत. आता हे पाऊल जोपर्यंत राज्यातल्या विविध भागांमध्ये उचललं जात नाही, जोपर्यंत महिला आयोगाची ही जी प्रतिमा बिघडलेली आहे ती सुधारण्याचे खरे प्रयत्न केले जात नाही, तोपर्यंत महिला आयोगाचं हे राजकारणच होईल. मात्र एक गोष्ट महिला आयोगानं इथं निश्चितपणे मान्य केली पाहिजे की महिला आयोग हे राजकीय क्रीडा क्षेत्र नाही, राजकीय रणांगण नाही, ते महिलांसाठीचं हक्काचं व्यासपीठ आहे आणि त्यांना ते तितकंच आपलंसं करणारं असायला हवं. जर ते होत नसेल तर मग या चर्चा होणार. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.